आंबोली गावात गावठणवाडी येथील हिरण्यकेशी ते राघवेश्वर रोड दरम्यान परिसरात ग्रामस्थांच्या वहिवाटीखालील कबुलातदार गावकार सध्या महाराष्ट्र शासन जमिनीवरील अनधिकृतपणे झालेले सर्व अतिक्रमण रोखावे व हटवावे या मागणीसाठी तसेच आंबोली गावठणवाडी फौजदारवाडी रमाईनगर व आंबोली परिसरात शेकडो एकर जमिनीवर बाहेरील धनदांडग्या लोकांनी अतिक्रमण करून मोठमोठे बंगले हॉटेल उभी केली आहेत। ही सर्व बांधकामे त्वरित जमीनदोस्त करून कबुलातदार गावकरांना जागा मोकळी करून द्यावी व तत्कालीन तलाठी डवरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा ही सर्व बांधकामे आम्ही तोडून टाकू असा इशारा देत आंबोली ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला आज सुरुवात केली आहे। यावेळी ग्रामस्थ लिंगराज राऊत, शंकर गावडे, प्रकाश गुरव, गुणाजी गावडे, तानाजी गावडे, उत्तम गावडे, केशव जाधव, रवींद्र जाधव, मनोहर जाधव, राकेश आमरोस्कर, कांता सावंत, राजाराम गुरव यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भिकाजी दोंड, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, आंबोली। माझे नाव प्रथमेश गावडे, मी आंबोली फौजदारवाडीचा रहिवासी आहे आणि आम्ही ह्या गावात आज उपोषणासाठी इथे बसलो आहे। आंबोली एक नॉर्मली आज अर्धा दिवस झाला उपोषणाला सुरुवात होऊन। आंबोलीमध्ये जे स्थानिक प्रशासन, सरपंच असू दे किंवा आता इथे जे स्थानिक लेवलला कोण इथे नाहीच आहे, म्हणजे स्थानिक प्रशासन म्हणायला गेले सरपंच वगैरे तर इथे अजून कोण आलेले नाहीत। आणि आता आम्ही जे आक्रमक भूमिका आमची चालू आहे, आता नाही म्हटलं तर अतिक्रमणाविरोधात हे आंबोली, रमाईनगर, गावठणवाडी आणि फौजदारवाडी या परिसरात ज्या स्थानिक लोकांना जागा भेटत नाही, म्हणजे भूमिपुत्रांना जागा नाही आणि जे बाहेरगावचे रहिवासी आहेत ते येऊन इथे 10-10 मजली बिल्डिंग बांधतायत, 10-10 हॉटेलं, अशी मोठे हॉटेलं वगैरे हे करतायत आणि एवढी हॉटेलं बाहेरच्या लोकांनी बांधून इथे भूमिपुत्र जाणार कुठे? भूमिपुत्रांना आता नॉर्मली आता हीच वेळ आली आहे। भूमिपुत्र आता मुंबई आता एक नॉर्मली काय म्हणायचं गेलं तर आंबोली आमची, भांडी घासा तुमची, असं आता सध्या वातावरण चालू आहे। त्यामुळे हे वातावरण अजून वाढू नये म्हणून आम्ही पूर्ण हे गाव म्हणजे 3 वाड्यांचं मिळून आता तरी आम्ही 3 वाड्या एकत्र येऊन हे पूर्ण आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि ह्या परिसरात म्हणजे स्थानिक नॉर्मली हे 3 गावातील लोक आहेत त्यांचे एकदम अशी मागणी आहे, जे अतिक्रमण केलेलं आहे ते तीव्र एक नॉर्मली आम्ही यांना जास्तीत जास्त 3 दिवस देतो। 3 दिवसाच्या अगोदर हे अतिक्रमण केलेलं आहे ते तुम्ही प्रशासनाने याच्यावर काही कारवाई नाही केली तर आम्हाला जसं स्थानिक लोकांनाच निर्णय घ्यावा लागणार आहे, याची सरकारने नोंद घ्यावी। धन्यवाद। सुरुवात। माझं नाव तानाजी नानू गावडे, राहणार आंबोली गावठणवाडी। मी माझा वय जन्म 1943 साली। माझ्या माहितीप्रमाणे माझे आजोबा, पणजोबा, वडील दोन्ही हे डोंगर तोडून आम्ही शेती करून उदरनिर्वाह करत होतो। तर आज की नाही याच्यावर अतिक्रमण चाललं आहे आणि ही आमची जागा की नाही नष्ट होत चाललेली आहे। तरी ही जागा आमची काय मोकळी करून द्यावी अशी आमची प्राथमिक मागणी आहे। मी गुणाजी पटू गावडे, राहणार आंबोली फौजदारवाडी। आमचे परिसरातील आणि आमच्या गावातील हरिजन रमाबाई नगरातील रहिवासी, तसेच फौजदारवाडीचे रहिवासी आणि गावठणवाडीचे रहिवासी हे आमच्या इथे ज्या जमिनीवर जे अतिक्रमण झाले आहे त्याच्या विरोधात इथे आम्ही उपोषण करण्यासाठी जमलेलो आहे। आम्ही उपोषणाची पूर्वकल्पना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली होती, प्रांत तहसीलदार यांना दिलेली होती, पण सकाळपासून या उपोषणाच्या स्थळी कुठलाही वरिष्ठ अधिकारी आलेले नाहीत। फक्त आमचे तलाठी साहेब इथे आलेले आहेत आणि पोलीस फक्त इथे कायदा आणि सुव्यवस्थेची चौकशी करण्यासाठी येत आहेत। त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही स्थानिक प्रशासन किंवा वरिष्ठ पातळीवरील तहसीलदार, BDO याच्यापैकी कुठलेही अधिकारी इथे आलेले नाही आहेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे। त्यामुळे हे ह्या प्रकरणामध्ये किती गंभीर आहेत याची कल्पना आमच्या ग्रामस्थांना येते आणि आम्ही ह्याच भीतीमुळे किंवा ह्याच आस्थेमुळे आम्ही काल ग्रामसभा लावलेली होती आणि त्या ग्रामसभेत त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही ते काही करू शकत नाही।
आम्ही ही महसूल आणि वन विभागाची अखत्यारी देत असं सांगितलं, पण वन विभाग आणि महसूल खात्याने सुद्धा याची कुठल्याही प्रकारची ते दखल घेतलेली नाही. आमची मागणी आहे, घर नंबर जो अनधिकृतपणे दिलेला होता तो नंबर कॅन्सल करावा, रद्द करावा आणि जे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे ते जमीनदोस्त करावं अशी आमची मागणी होती. आणि आमच्या गावापुरती त्यांनी त्यावेळी सरपंच मॅडमनी आणि ग्रामपंचायतीतर्फे आम्हाला सांगितलेला होता, एका जी.आरचा त्यांनी संदर्भ दिला. आम्ही विनंती करतो शासनाला की अशा हा जी.आर आमच्या बाबतीत कमीत कमी रद्द करावा, जेणेकरून कुठलंही त्यांनी त्यांनी सांगितलेलं की आम्ही नंबर दिला पण ते नंबर रद्द करण्याची जबाबदारी किंवा त्यांची आमच्याकडे तेवढी ऑथॉरिटी नाही आहे ते रद्द करण्याची. जर तुम्ही नंबर देऊ शकता तर तुम्ही रद्द का करू शकत नाही? मग आम्ही शासनाला आमची जर ह्या बाबतीमध्ये ग्रामपंचायत जर हातबल असेल तर शासनाने आमच्या आंबोली गावापुरती तरी हा जी.आर रद्द करावा, ते कलम काढून टाकावं आणि अनधिकृत कुठल्याही प्रकारचा आंबोली बाहेरच्या गावातील कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारे अधिकृत अनधिकृत किंवा कोणत्याही प्रकारे घर नंबर देऊ नये अशी आम्ही काल पण मागणी केली होती आणि आमची आजही तीच मागणी आहे. तसेच हे जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण कोणत्याही प्रकारे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. वन विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल एकमेकावर जी जबाबदारी ढकलतायत. जो महाराष्ट्र शासनाचा कायदा 2010चा काल वाचून दाखवला, त्याच्यामध्ये 4 नंबरच्या कलममध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की जर शासकीय यंत्रणा गावच्या पातळीवरील ग्रामसेवक जर ही अतिक्रमण करत नसेल आणि त्याला वरिष्ठ अधिकारी जर त्यांना साथ देत नसेल तर त्यांच्यावर कार्यवाही करण्याची अधिकाऱ्यांना त्यांना अधिकार आहे त्यांच्यावर कार्यवाही, पण तसं काही होताना दिसत नाही आहे. त्यामुळे आम्हाला शेवटी हा संविधानिक मार्ग अवलंबावा लागला. आम्ही कोणत्याही प्रकारची नुकसान न करता कोणत्याही प्रकारच्या सरकारी मालमत्तेला किंवा कोणत्याही प्रकारचं सामाजिक तेढ निर्माण होईल किंवा समाजामध्ये गावामध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतेही कृत्य न करता आज आमच्या येथे रमाईनगरचे सर्व रहिवासी, आमच्या फौजदारवाडीचे सर्व रहिवासी आणि गावठणवाडीचे सर्व रहिवासी सकाळपासून या ठिकाणी याच्यामध्ये एकाच मागणीसाठी इथे बसलेले आहेत की जे अनधिकृतपणे बांधकाम झालेले आहे ते कुठल्याही प्रकारे रद्द व्हावं. दुसरं, ह्याच्यापुढे गावाबाहेर कोणत्याही व्यक्तीला कसल्याही प्रकारे घर नंबर अनधिकृत देऊ नये आणि आमची जी ही वहिवाट पूर्वीपार चाललेली आहे ही आमची वहिवाट आमच्याकडे परत द्यावी आणि जेणेकरून आमचे इथे धनगर बांधव आहेत, आमचे ते इथे आपला उदरनिर्वाह करतात आणि त्यांनाही ती अडचण होते. तसेच हे धार्मिक स्थळ आहे, हिरण्यकेशी एक मोठं धार्मिक स्थळ आहे, शिवशंकराचं एक धार्मिक स्थळ आहे, श्री क्षेत्र राघवेश्वर हे एक धार्मिक स्थळ आहे. अशा ठिकाणी जर दारू किंवा मद्य विक्रीचा जर परवाना दिला तर पर्यायाने त्याच्यापुढे अजूनही प्रश्न निर्माण होणार आहेत. ह्याच्यापुढे एकदा परवाना दिला की त्याच्यापुढे रेव पार्ट्या, पब वगैरे हे सुद्धा जर सुरू झालं तर त्याच्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे. तर हे आमची सांस्कृतिक जी विरासत आमच्या पूर्वजांनी जी लपली आहे त्यातला कुठलाही धोका उत्पन्न होता कामा नये आणि आमची जे हिरण्यकेशीचं पावित्र्य आहे, नदीचं पवित्र्य, ते कुठल्याही प्रकारे अबाधित राहावं ह्याच्यासाठीच आम्ही आमरण असं उपोषण करतोय. आमच्या ज्या भगिनी आहेत त्या जरी आता जेव्हा हे हुल्लडबाजी करणारे, दारू पिऊन येणारे तरुण असतात, त्या लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी लाकूड पाटा गोळ्या करण्यासाठी जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या मागे हुल्लडबाजी करतात. अनेक प्रकार झालेले आहेत. आमच्या भगिनींनी वेळोवेळी त्याच्या तक्रारी पण केलेल्या आहेत, पण त्याच्यावर कोणते आणि जर हे आताच रोखले गेले नाही, थांबवले गेले नाही तर भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी कदाचित स्थानिक प्रशासनावरच राहील असा आमचा निर्धार आमचं ठाम मत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याच्यावर योग्य ते निर्णय घ्यावा आणि आम्हाला सर्व गावकऱ्यांना, आमच्या तिन्ही वाडीतील ग्रामस्थांना आणि नुसता हा तिन्ही वाडीतील हे फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आहे, तिन्ही वाडीतील प्रतिनिधी ग्रामस्थ, पण हे सर्व आपण आमच्या गावचा प्रश्न आहे. आमच्या गावचा प्रश्न संवैधानिक मार्गाने तडीस लावा आणि लवकरच तडीस लावा. जे अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत त्यांना वेळीच प्रशासनाने ह्याचा जाब विचारून लवकरात ही कारवाई करावी हीच आमची सर्वांची विनंती आहे आणि शासनाला हेच आमचं सांगणं आहे.